नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये किरण गायकवाड यांच्या पत्नीची सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देव माणूस मधला अध्याय ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे। देव माणूसचे यापूर्वीचे 2 सीझन सुपरहिट ठरले होते। यामुळे जी मराठी वाहिनीने या मालिकेचा 3रा सीझनची घोषणा केली। देव माणूस या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अभिनेता किरण गायकवाडचा चेहरा येतो। त्याने या मालिकेत दमदार खलनायकाची भूमिका साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलेले आहे। लागीर झालं जी देव माणूस या मालिकेमुळे अभिनेता किरण गायकवाड घराघरात लोकप्रिय झाला। अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली। लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी त्याने लग्न केले। देव माणूस मालिकेच्या निमित्ताने या दोघांची पहिली भेट झाली होती। त्यानंतर दोघांमध्ये छान मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। 14 डिसेंबर 2024 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली। मराठी कला विश्वातील अनेक कलाकार किरण आणि वैष्णवीच्या लग्नात गेले होते। त्यांच्या लग्नातील बरेच फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते। यंदा वैष्णवी कल्याणकरची पहिली वडपौर्णिमा होती। या निमित्ताने नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर करत वैष्णवीने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे। खरंच मी खूप नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, कारण तुम्ही टिपिकल नवरा नाही तर माझे मित्र पण आहात। असा मित्र जो मला खूप समजावून घेतो आणि त्यामुळेच लग्नानंतर आयुष्यही खूप सुंदर वाटतंय। लव्ह यू किरण गायकवाड, असं वैष्णवीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। वैष्णवी कल्याणकरने शेअर केलेल्या या पोस्टवर किरण गायकवाडने कमेंट करत लव्ह यू बायको असं म्हटलेलं आहे। याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे। दरम्यान या दोघांच्या वर्कफेटबद्दल सांगायचं झालं तर किरण आणि वैष्णवी यांनी एकत्र देव माणूस 2 या मालिकेत काम केले होते। यानंतर वैष्णवी तिकली मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली। याशिवाय किरण सध्या देव माणूस मधला अध्याय या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे। मालिकासह अनेक चित्रपटांमध्येही तो झळकलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।